First, we can see the assignment number 1, problem number 4. So true length it is given 80 mm, alpha it is given 55, and M position, that is above and in front position is given, and N position is also given. First, draw the horizontal line. Okay. So first draw the XY line. Then first draw the vertical projection line for M position. For M above position, it is given 15 mm. Take 15 mm, mark the point. So this point it is nothing but MF. And below means in front position it is given 10 mm. This point is the MT. Also show the dimensions. So 15 mm above and 10 mm in front position. Next, true length it is given 80 mm, and N position it is given 75 mm. Means that is a locus. It is also given at near to Y. We can take 75 mm from XY. Mark the 75 mm point. So this is a locus. First draw the faint line exactly parallel to XY. So this is locus. Okay. So we know the true length. True length माहित आहे आपल्याला. So take the distance in compass. आता हा सगळा डेटा आपण यूज केलेला आहे. सो गिवन डेटा इट इज फक्त त्याच्यामध्ये काय राहिलेला आहे, अल्फा 55 डिग्री सांगितलेला आहे. ओके. सो 55 डिग्री सांगितलेला आहे. 50 डिग्री लाईन साठी इथं काय करायचं, फर्स्ट 50 डिग्री साठी 55 डिग्री साठी टेक द प्रोटेक्टर and exactly match zero position and take the 55 degree angle alpha. This is 10, 20, 30, 40, 50 and 55 degree. Okay. Then draw the inclined line. We don't know the length, but we can draw the inclined line having an angle alpha. Okay. So this angle is alpha angle and 55 degree. We don't know the total length of MF and NF. आता इथे येणारा तो एनएफ पॉईंट असणार आहे, लोकस इथं असणार आहे, तो माहित नाही आपल्याला. हा दिलेला गिवन डेटा तुम्ही पहिल्यांदा काय करायचं, मार्क करून घ्यायचं. इथंपर्यंत सगळ्यांनी केलं असेल, सॉल्व्ह केलं असेल. ओके. इथंपर्यंत कुणाला काय अडचण आहे का? नो सर. हा. नेक्स्ट, आता ट्रू लेंथ आपण याच्यामध्ये कुठं यूज केली का? नाही. ट्रू लेंथ किती एमएम दिलेली आहे? ट्रू लेंथ ऑफ लाईन 80 mm. ओके. सो टेक 80 mm इन कंपास. कंपास मध्ये काय करायचं, 80 mm डिस्टन्स घ्यायचं. 80 mm डिस्टन्स घेतल्यानंतर चेक करा, एमटी वरती ठेवून ट्रू लेंथ साठी आपण लोकस वरती मार्क करू शकतो. ओके. ट्रू लेंथ साठी कंपास मध्ये डिस्टन्स घेतलेलं डिस्टन्स जे आहे ते घेऊन काय केलं, एमटी वरती ठेवून मार्क केलेलं आहे. वरती कुठेही मार्क करायचं नाही. हा अल्फा दिलाय म्हणजे काय असणार आहे, तो इन्क्लिनेशन विथ एम एफ अँड एन एफ ह्याच्यामधलं इन्क्लिनेशन दिलेलं आहे. त्यामुळे इथं ट्रू लेंथ येणार नाहीये, ही ऍपरंट लेंथ येणार आहे फ्रंट व्ह्यूची. टॉप व्ह्यू मध्ये आपण काय केला, एमटी पासून आर्क ड्रॉ केला. ओके. आर्क ड्रॉ केल्यानंतर आपण त्या पॉइंटला काय मेन्शन करायचं, सो दिस पॉइंट इट इज नथिंग. कुठला पॉइंट मिळाला आपल्याला, B1 dash. B1 डॅश. चेक करा. N1. N1. हा हा N1. नोटिफिकेशन प्रत्येक वेळेस चेंज होत राहतं. इथं आपण काय म्हणतोय, आपण याला N1 वरती N1 डॅश असणार आहे, ट्रू लेंथला असणार आहे. ट्रू लेंथला N1 मिळाला. N1 पासून आपण काय करतो, ट्रू लेंथ ही काय झाली, ही ट्रू लेंथ झाली. ट्रू लेंथ पासून आपण काय करतो, घेत असताना व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. अप टू कुठेपर्यंत ड्रॉ करावं लागते व्हर्टिकल लाईन, जरा चेक करा मास्टर डायग्राम मध्ये. एक्झॅक्ट V. व्हर्टिकल लाईन. हा MF. हा एम एफ.
MF म्हणजे तुम्हाला इथं काय मिळालं, हा 1 मिळाला का पॉइंट? हॅलो हॅलो, Yes, sir. हा 1 पॉइंट मिळाला. सो दिस इज नथिंग बट दी, हे काय आता तुम्हाला मिळालेलं Length टॉप of व्ह्यू लेंथ front झाली view. ना. हा, लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू. ओके, सो दिस इज अ लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू, लेंथ ऑफ फ्रंट व्ह्यू. आणि इथून काय करतोय आपण, आर्क ड्रॉ करतोय. डिस्टन्स कुठून घेतो, MF टू 1 डिस्टन्स घेऊन काय करतो, आर्क ड्रॉ करतो. आर्क ड्रॉ केल्यानंतर तो काय करणार आहे, जी 55 डिग्रीला लाईन जी ड्रॉ केली होती त्याला कुठेतरी कट करणार आहे ना तो. मग तो एंड पॉइंट म्हणजे काय असणार आहे? NF. Hello. Hello, हा sir. हा बोला. सर स्क्रीन पण दिसत नाही, आवाज येत नाही, ब्रेक होतोय. सगळ्यांना आवाज येतोय का व्यवस्थित, स्क्रीन दिसते का? Yes, sir. हो सर. नेटवर्कचं ज्यांना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, जरा रेंज मध्ये बाहेर बसा. बाहेर रेंज कुठे येते त्या ठिकाणी शिफ्ट व्हा जरा. इथपर्यंत सांगितलेलं समजलं का? सर अनेकदा एक्सप्लेन करा. सो गिवन डेटा काय आहे, 15 mm. तुम्हाला काय सांगितलं, MF पोझिशन दॅट इज अ 15 mm अबव अँड 10 mm इन फ्रंट पोझिशन. MF आणि FT पॉइंट घेतलेलं समजलं. हो सर. ओके, नेक्स्ट काय सांगितलंय, नेक्स्ट लोकस दॅट इज अ इन फ्रंट पोझिशन ऑफ N. N ची इन फ्रंट पोझिशन दिली ना, इन फ्रंट पोझिशन किती दिले, 75 mm. ओके, सो हे डिस्टन्स किती आहे, तर 75 mm आहे. $75 इन फ्रंट पोझिशन लाईन ड्रॉ केलेली आहे. आणि MF पाशी अल्फा अँगल कुठं असतो, MF बरोबर 55 डिग्री, म्हणजे ऍपरंट लेंथला MF आणि NF, ज्या ठिकाणी आपण AF आणि BF म्हणत होतो त्याला अल्फा अँगल, इथं काय होता, ऍपरंट अँगल अल्फा येत होता. तो अँगल साठी फक्त लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे. ओके, ट्रू लेंथ आपण युज केली नव्हती. ट्रू लेंथ काय केली, कंपासमध्ये डिस्टन्स ट्रू लेंथ घ्यायचे. सो ट्रू लेंथ इट इज नथिंग बट दी 80 mm. 80 mm कंपासमध्ये डिस्टन्स घेतलेला आहे आणि काय केलेलं आहे, लोकसला कट केलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला पॉईंट काय मिळाला, N1 पॉईंट मिळाला. सो N1 टू ड्रॉ द व्हर्टिकल लाईन अप टू दी MF. दिस पॉईंट इट इज नथिंग बट 1. देन वी कॅन टेक द डिस्टन्स फ्रॉम MF पासून 1 पर्यंत डिस्टन्स परत घ्यायचं आणि त्याला रोटेट करायचं. रोटेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पॉईंट जो मिळाला, दिस पॉईंट इट इज नथिंग बट दी NF. NF मिळाला. आणि NF मधून परत दुसरा लोकस मिळाला तुम्हाला, पॅरलल टू XY. या ठिकाणी परत लोकस लाईन ड्रॉ करायचे. सो दिस इज अगेन लोकस. ओके, लोकस मिळालेला आहे. ओके, नेक्स्ट प्रोसिजर करू शकता. आता सगळ्या सॉल्व्ह करून द्यायची काही गरज नाही आहे माझ्या मते. हॅलो Yes, sir. हा, परत पुन्हा काय करायचं, ट्रू लेंथ कंपास मध्ये घ्यायचे. ट्रू लेंथ साठी परत तुम्ही इथं मार्क करायचा आहे. मार्क केल्यानंतर तो कनेक्ट करून घ्यायचा आहे. देन ड्रॉ अप टू दी MT. इथं काय येणार आहे तुमचा 1 डॅश, आणि 1 डॅश पासून आर्क ड्रॉ करायचा आहे. आणि तो कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, MT आणि NT टॉप व्ह्यू मिळणार आहे. ओके, सो टेक द ट्रू लेंथ 80 mm. Place the compass on point MF and then draw the arc on locus. Okay, so this is the true length. Then connect the points. So this point it is nothing but the N1 dash. This is the N1 dash. Okay, so from N1 dash draw the faint vertical line up to MT. Okay, then this is nothing but the 1 dash. 1 dash up to MT to 1 dash, take a distance and draw the arc. Arc draw करायचं. दिस इज अ ट्रू लेंथ. आता इथं थीटा मिळणार आहे. ओके, आर्क ड्रॉ केल्यानंतर जिथं कट होणार आहे तो पॉईंट काय असणार आहे, NT. NT पॉईंट असणार आहे. आपण त्या ठिकाणी BT पॉईंट म्हणत होतो, AT आणि BT. आता MT आणि NT.
नोटिफिकेशन चेंज जरी झालं तरी प्रोसिजर सेमच राहते. सो कनेक्ट दिस पॉइंट आणि चेक करा. आता इथं बघा, चेक केल्यानंतर तुमचा NT आणि NF नियर अबाउट सेम येतो. 1-2 डिग्री इकडे तिकडे जरी झाला असला, एकाच फेंट प्रोजेक्शन लाईन वरती येतात. आन्सर करेक्ट आहे, हे फायनल आन्सर. ओके, प्रॉब्लेम समजला सगळ्यांना? यस सर. हॅलो ओके, सर. सिम्पल प्रॉब्लेम, सिम्पल आहे. ट्राय करा, सेम मेथड फॉलो करायचे आहे. तुम्ही प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं प्रॉब्लेम सोपे आहेत. ओके, सो अगेन वी कॅन मूव्ह फॉर प्लेन. प्लेन मध्ये मूव्ह व्हायचंय. काल तुम्हाला एक प्रॉब्लेम दिला होता. आता प्रॉब्लेम मी परत डिक्टेट करत बसत नाहीये. तर प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं होतं, तुम्ही प्रॉब्लेम लिहून घेतलाय काल. अ पेंटागोनल प्लेट ऑफ साइड 40 mm is resting on one of its edge in the HP. Okay, in the HP with that edge making 45 degree to VP. With that edge making 45 degree to VP, and the plane is inclined at 30 degree to HP. Draw the projection of plane. सो फर्स्ट पोझिशन कुठे येणार म्हणून सांगितली होती, तर टॉप व्ह्यू मध्ये. आणि कशावरती रेस्ट आहे इथं म्हणून सांगितलेलं आहे, एज. एज म्हणजे बेस वरती कन्सिडर करायचं आहे. ओके, सो फर्स्ट पोझिशन कसं येणार आहे पेंटागॉनचं. पेंटागॉन ड्रॉ करायचं. पेंटागॉन प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे कशी ड्रॉ करायचं. हा पेंटागॉन आहे. सो वी कॅन टेक दिस इज दिस साइड एज अ बेस साइड अँड एक्झॅक्टली ऑर एज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू. सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय का स्क्रीन? ओके, exactly edge is perpendicular to XY line. XY line ला परपेंडिक्युलर घ्यायचं. सो फर्स्ट स्टार्ट करत असताना कसं स्टार्ट करायचं, फर्स्ट आता एज परपेंडिक्युलर म्हणजे पहिल्यांदा फेंट लाईन ड्रॉ करायचे आणि स्पेसिफिक डिस्टन्स. हे आता हे ड्रॉ करत असताना ही एज जी आहे ही क्रॉस काय करता कामा नये, XY वरती जाता कामा नये, त्याच्या खाली यायला पाहिजे. त्यामुळे ते व्यवस्थित ड्रॉ करायचं. एक नियर अबाउट 20 mm डिस्टन्स ठेवा. 20-25 mm. 1-2 ही बेस एज घेत असताना नियर अबाउट हे डिस्टन्स एक 20 mm ठेवा आणि मग व्हर्टिकल लाईन मार्क करायचं आणि पेंटागॉनची प्रोसिजर रिपीट करायची. माझ्याबरोबर ड्रॉ करायचं. ओके, सो फर्स्ट पोझिशन पेंटागोनल प्लेन, इट इज अ resting on one of its edge in HP. So this is the first position. So first draw the vertical line, faint line, then from XY near about 20 mm डिस्टन्स काय ठेवायचं, स्पेस ठेवायचं आणि बेस पेंटागोनल प्लेट ऑफ बेस साइड 40 सांगितलेलं आहे. ओके, सो ड्रॉ द बेस एज एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू XY लाईन. नेक्स्ट पेंटागोनल प्लेन कसं, पेंटागॉन कसं ड्रॉ करायचं तुम्हाला सांगितलंय. मेथड काय काय सांगितलेलं रिपीट करा. ड्रॉ करायचं. फर्स्ट ड्रॉ द एक्झॅक्टली 90 डिग्री लाईन. देन take the compass, place at one end, take a distance and draw the arc. ओके, परत पुन्हा एकदा रिपीट करतोय पेंटागॉन कसं ड्रॉ करायचं. ऍक्च्युली नेक्स्ट प्रॉब्लेम पासून मी सांगणार नाहीये, हे तुम्ही करायचंय, कम्प्लीट करायचं. पेंटागॉन हेक्सागॉन तुम्ही स्वतः ड्रॉ करायचं. देन कनेक्ट द आर्क कटिंग पॉइंट अँड एंड पॉइंट, अदर एंड पॉइंट. अँड आता याच्यामध्ये काय करायचं, टोटल 40 mm सांगितलंय. मी डायरेक्ट काय करतो 20 mm साठी मार्क करतो एक्झॅक्ट. परत त्याला डिवायडेशन साठी मोर दॅन हाफ डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन तुम्ही प्रोसिजर रिपीट केला तरी चालेल. ओके, सो व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल पॅरलल लाईन टू XY लाईन ड्रॉ करून घ्यायचे. पेंटागॉनची प्रोसिजर जी हॉरिझॉन्टल घेऊन ड्रॉ करतो ती फक्त व्हर्टिकल साठी ड्रॉ करायचे. सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट दी 6, दिस इट इज नथिंग बट दी 4. आता मिडल पॉइंट जो आहे ह्याच्यामधला घेत असताना मात्र काय करायचं, सो टेक अ डिस्टन्स मोर दॅन हाफ नियर टू 6 and draw the arc on both sides. Same distance, place the compass on point 6 and draw the arc. आता हे ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, ह्याच्यामधून लाईन ड्रॉ करायचे, लाईन पास करायचे. आता ही प्रोसिजर
अँगल मेथडने देखील करू शकता. अँगल मेथड का घेतली नाही मी, कारण की त्याच्यामध्ये अॅक्युरेसी येत नाही. तेवढ्यासाठी मी काय घेतलेलं आहे, तर ह्या मेथडनी कम्प्लीट केलं. दिस इज अ पॉइंट नथिंग बट दी 5. देन आता काय करायचं, सो दिस इज द वन ऑफ द साइड वी कॅन मेन्शन हिअर पॉइंट ए अँड बी. आता हा ए अँड बी मेन्शन केला असं कन्सिडर करूया. सो टेक एनी वन डिस्टन्स फ्रॉम 5 टू ए or 5 to B. Okay, take any one distance and draw the circle passing through the point A and B. Draw the circle. Next, take the distance from A to B. A to B distance compass मध्ये घ्यायचं. Then place on point A and mark on one side. Similar way, place on point B. Mark the arc on circle. ओके, सो नियर अबाउट इथं हा पॉइंट येतो. एक्झॅक्ट डिस्टन्स तो सर्कल वरती किंवा सर्कलच्या थोडस खाली किंवा वरती 1-2 mm येणार आहे. डिपेंड आहे अॅक्युरेसी लेवल तुम्ही किती मेंटेन करताय. एक्झॅक्ट तो सर्कल वरती येईलच असं काही नाहीये. 1-2 mm चालतो, तसा फरक काय पडत नाही त्याच्यातून. ओके, पेंटागॉन ड्रॉ करून झाला का सगळ्यांचा? हॅलो, पेंटागोनल प्लेन ड्रॉ करून झाला सगळ्यांचा? श्रद्धा, Yes, sir. तेली, ओमकार, दर्शन, दर्शन झालं का पेंटागॉन ड्रॉ करून? अरे एस नो म्हणायचंय तुम्हाला. काय शिक्षा? हो सर, झालं. शिक्षा देणार नाहीये. तर पेंटागोनल प्लेन काय असा हा कशावरती रेस्ट आहे? एचपी वरती रेस्ट आहे. आता इथून बघत असताना तुम्हाला पेंटागोनल प्लेन असं दिसतं. आता तोच मी काय केला, एक्झॅक्ट तुम्हाला प्लेन जो आहे तुम्ही काय केला, डायरेक्शन चेंज केली. हा हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट आहे. हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट असताना तुम्ही इकडून जर बघितलं तर काय दिसणार आहे? टॉप व्ह्यू मधून बघत असताना तुम्हाला प्लेन दिसतं. फ्रंट व्ह्यू मधून बघत असताना काय दिसणार आहे? Line. Line. हा ओके, हा फ्रंट व्ह्यू असणार आहे त्याचा. आता बघा, चेक करा या ठिकाणी ए आणि बी 1-2 पॉईंट जसा इथे एकाच ठिकाणी आलाय, तसं 3 आणि 5 ह्या कॉर्नरला इथे येणार आहे आणि 4 पॉईंट तेवढा सेपरेट असणार आहे. आता इथं ए बी पॉईंट 1 एंडला येणार आहे, सीई पॉईंट मिडलला येणार आहे आणि मिडलला म्हणजे थोडासा अवे येणार आहे आणि डी पॉईंट इथे येणार आहे. सो यू कॅन टेक द पेंट प्रोजेक्शन लाईन्स. हा फर्स्ट पार्ट झाला या ठिकाणी. Then draw the vertical projection lines and can draw the horizontal line exactly on XY. XY वरती line draw करायचे. Here A and B dash will present at one end, C dash and E dash present at on the line and D at the end, D dash. Okay. ड्रॉ केलं सगळ्यांनी? Yes, sir. हा, सो नेक्स्ट कंडिशन और नेक्स्ट पॅरामीटर इट इज गिवन विथ दॅट एज. रेस्टिंग एज आहे ना, रेस्टिंग एज कुठली आहे? ए बी. म्हणजे आपण या ठिकाणी आता काय करतो, हा पेंटागॉन या ठिकाणी रेस्ट आहे आणि रेस्ट असतानाच काय सांगितलेलं आहे, विथ दॅट एज मेकिंग 45 डिग्री टू व्हीपी म्हणलेलं आहे. मग आता व्हीपी पहिला घ्यायचं का एचपी पहिला घ्यायचं? HP. हा करेक्ट. आता इथं प्रोसिजर बघा, फर्स्ट सेकंड झालेला आहे, पण थर्ड पोझिशनला आलेलं आहे. थर्डला काय म्हटलेलं आहे? एचपी इन्क्लिनेशन 30 डिग्री घ्यायचं आहे. जरी प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं असेल 45 डिग्री टू व्हीपी म्हटलेलं असेल, तरी फर्स्ट काय घ्यायचं आहे, द प्लेन इज इन्क्लाइन 30 डिग्री टू एचपी.
प्लेन काय 30 डिग्री इन्क्लाइन आहे, म्हणजे प्लेन असा हॉरिझॉन्टल प्लेन रेस्ट असताना तो काय केलेला आहे, असं 30 डिग्रीनी वरती लिफ्ट केलेला आहे वन एंड. ओके, तो रिड्यूस झालेला दिसणार ना. बेस ए बी आहे तेवढ्याच साईजचं राहणार, मात्र बाकी सगळं काय होणार आहे, साईज टोटली रिड्यूस होणार आहे. असा टॉफी तुम्हाला रिड्यूस झालेला मिळणार आहे. सो फर्स्ट जरी इन्क्लाइन केला तरी फ्रंट व्ह्यू मधून इकडून काय आपल्याला दिसणार आहे, इकडून बघितल्यानंतर काय दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मधून, फ्रंट व्ह्यू मध्ये इन्क्लिनेशन येणार ना लाईनला. हॅलो, Yes, sir. हा, मतलब फ्रंट व्ह्यू मध्ये इन्क्लिनेशन येणार म्हटल्यानंतर फर्स्ट मार्क द पॉइंट. सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट A dash B dash. Okay, A dash B dash. Take the protector, then take the 30 degree, 10, 20, 30. Okay, draw the faint line, a thin line, then use the compass. आता A dash आणि B dash तो काय रेस्ट आहे, म्हणजे आता याच्यामध्ये कसं सांगितलेलं आहे, तर हा A dash आणि B dash आहे कन्सिडर केला तर तो असा रेस्ट असताना आपल्याला डी काय केलेला आहे, लिफ्ट केलेला आहे असं सांगितलेलं आहे. ओके, सो मिड पॉइंट दॅट इज सी डॅश अँड ई डॅश हे काय, हे ह्या लाईन वरतीच असणार आहेत. असा हा इन्क्लाइन झालेला आहे. तो आता इकडून बघतोय, फ्रंट व्ह्यू मधून बघतोय आपण, याला फ्रंट व्ह्यू मधून बघितल्यानंतर इथला जो पॉइंट असणार आहे सी पॉइंट अँड ई पॉइंट, सी पॉइंट ई पॉइंट, ए बी सी डी अँड ई पॉइंट, सी आणि ई पॉइंट देखील मिडलच असणार आहे. ही लाईन अशी इन्क्लाइन झालेली दिसणार आहे फ्रंट व्ह्यू मध्ये. So take a distance A dash B dash to C dash E dash. हे distance compass मध्ये घ्यायचं. Okay, take this distance in compass, place the compass on A dash B dash and mark the point. So this point it is C dash and E dash. With the same, place the again on A dash B dash and take the distance up to the D dash. D dash पर्यंत डिस्टन्स घ्यायचं आहे कंपास मध्ये. Again place the compass on A dash B dash and mark the point on inclined line. So this is the D dash. Okay, and this angle is theta, means 30 degree inclination with HP. And finally draw the dark line from D dash to A dash B dash. Okay, so plane makes an angle 30 degree with HP. प्लेन साइडून तो आता बघितल्यानंतर आपल्याला काय दिसते, लाईन दिसते. ऍक्च्युली इथं प्लेन आहे हा, तो आपल्याला फ्रंट व्ह्यू मधून लाईन दिसते आणि टॉप व्ह्यू मध्ये बघितल्यानंतर तो ऍक्च्युली प्लेन दिसणार आहे. ओके, नेक्स्ट स्टेप फोर्थ मध्ये काय करायचं, फोर्थ स्टेप मध्ये, सो फोर्थ स्टेप, टेक द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाइन्स हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली अँड देन कंप्लीट द फोर्थ वन. तर व्हर्टिकली आणि हॉरिझॉन्टली काय करायचे, फेंट प्रोजेक्शन लाइन्स घ्यायच्यात. फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल लाइन्स, draw the vertical lines, faint lines or thin lines, then draw the horizontal lines. आता इथं तुम्हाला पॉइंट जे असणार आहे ते पॉइंट टोटल 5 पॉइंट्स आहेत, ए बी सी डी ई. सो ड्रॉ द 5 पॉइंट, ड्रॉ द 5 लाइन्स, थिन लाइन्स from each point exactly parallel to XY. horizontal projection lines या thin lines घेणार आहे ते exactly parallel to XY ड्रॉ करायचे आहेत. ओके, कंप्लीट झाला. Yes, sir. ओके,
नेक्स्ट, सो क्रॉस मॅचिंग. आता फोर्थ व्ह्यू ला आपण काय करतो, थर्ड आणि वन जे दोन्ही व्ह्यू आहेत त्याच्यातून क्रॉस मॅचिंग करून पॉईंट मार्क करतो. हे सिम्पल आहे एकदम. ए पॉइंट जिथं असणार आहे, सो सी द फर्स्ट पॉइंट दॅट इज अ ए पॉइंट प्रेझेंट इन द फर्स्ट व्ह्यू अँड थर्ड व्ह्यू ए डॅश. ए आणि ए डॅश कुठे आहेत बघायचं आणि तो पॉइंट इथं मार्क करायचा. सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट, हा पॉइंट कुठला आला या ठिकाणी, ए पॉइंट आला. सो दिस पॉइंट is the A point. Okay. Next, similar way, B and B dash. So the B point it is present here. Next, C point and C dash. दोन्ही व्ह्यू ऍट अ टाइम कम्पेअर करायचं, फर्स्ट आणि थर्ड, आणि क्रॉस मॅचिंग करत जायचं. ते पॉइंट तुम्हाला लोकेशन सापडत जातील. C point, similar way D point, and finally E point. ओके, सगळे पॉइंट सापडले का सगळ्यांना? Yes, हॅलो. sir. हा, कनेक्ट विथ द स्ट्रेट लाईन. तो आता पेंटागोनच आहे, फक्त रिड्यूस झालेला मिळणार आहे. कनेक्ट विथ द स्ट्रेट लाईन, सगळे पॉइंट काय करायचे, स्ट्रेट लाईननी कनेक्ट करायचे सिक्वेन्शियली. ए बी, बी सी, सी डी, डी ई, अँड फायनली ए ई. ओके, हा 30 डिग्री इन्क्लाइन केल्यामुळे काय झाला, रिड्यूस झालेला मिळाला. ओके, okay, we have completed the second parameter, that is a plane is inclined 30 degree to HP. आता काय राहिलेलं याच्यामध्ये, प्लेन इज इन्क्लाइन एज याच्यामध्ये रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स एज इन HP विथ दॅट एज मेक्स अन अँगल 45 डिग्री टू VP. आता ही जी एज आहे, ज्या एज वरती रेस्ट केलेलं होतं, म्हणजे हा पेंटागोनल प्लेन होता, ही एज होती, ह्याच्यावरती रेस्ट होता. आता काय केलं, फर्स्ट याला 30 डिग्री इन्क्लाइन केला, त्याला 30 डिग्री इन्क्लाइन केला. इन्क्लाइन केल्यानंतर हा एबी जो एज आहे तो कसा असणार आहे, XY ला. आता अँगल किती येतं, 90. हा 90 डिग्री आहे. आता इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी, 45 डिग्री टू VP पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. हाच एज इथं 45 डिग्रीला लाईन ड्रॉ करायचा आहे, आणि इथं जसा तो इन्क्लाइन 30 ला झाला तसा तो एज काय करणार आहे, तर अशा पद्धतीने तो इन्क्लाइन असं सांगितलेलं आहे. म्हणजे एज जी आहे ती 45 डिग्री अँगल करते असं सांगितलेलं आहे. प्लेन HP वरती रेस्ट आहे, तो वन ऑफ द एज वरती रेस्ट आहे, एज वरती AB वरती रेस्ट आहे. डी पॉइंट काय केला, 30 डिग्री लिफ्ट केला, आणि त्याचबरोबर काय सांगितले, AB एज VP बरोबर व्हर्टिकल प्लेन बरोबर काय करते, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 45 डिग्री अँगल करते असं सांगितलेलं आहे. मग आहे असाच व्ह्यू काय करायचा, नेक्स्ट फिफ्थला इथं घ्यायचा आहे, पिकअप करून तिथंच घ्यायचं आहे. सो फर्स्ट वी कॅन ड्रॉ द 45 डिग्री लाईन. आता 45 डिग्री लाईन ड्रॉ करत असताना कशी ड्रॉ करायची आहे, सो नियर टू HP अँड VP इथून काय करायचं आहे, सो मार्क द पॉइंट हियर. आता इथून काय करायचं, 45 डिग्री साठी लाईन मार्क करून घ्यायचे. So place the protector here, match the 0, 10, 20, 30, 40 and 45. ओके, 45 डिग्री साठी मॅच करायचं. थोडस इकडे घेतला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, या पॉइंटला घेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फोर्टी 45. Okay, so edge makes an angle 45 degree to VP. VP बरोबर 45 डिग्रीची लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, सो सेम व्यू. सो फोर्थ व्यू वी हॅव कम्प्लिटेड. नाउ फिफ्थ व्यू. फिफ्थ व्यू ला काय करायचं आहे, असंच इथं घ्यायचं आहे. तो 30 डिग्री इन्क्लाइन केल्यानंतर तो आहे असा व्यू इथं घ्यायचा. म्हणजे फर्स्ट काय करावं लागेल, फर्स्ट पॉइंट ए मार्क करायचा आहे. नियर अबाउट काय करा, इथं काय करा, ए पॉइंट कुठेही कन्सिडर करा. सो यू कॅन कन्सिडर द पॉइंट ए. ए पॉइंट कन्सिडर केला. आता हा सगळ्यात महत्वाचा व्ह्यू, इकडे 2 मिनिटं लक्ष द्या, कसा ड्रॉ करतोय बघा, नंतर तुम्ही ड्रॉ करा. सी टेक अ डिस्टन्स A to B.
ए टू बी कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे. कंपास सगळ्यात महत्वाचं आहे इथं. सगळ्यांचं लक्ष आहे का? अनुजा, सचिन? Yes, sir. Yes, हा, sir. ओके. सो टेक अ डिस्टन्स फ्रॉम ए टू बी. ए टू बी डिस्टन्स घ्यायचा आहे. ए पहिल्यांदा मार्क केलेला आहे. तो डिस्टन्स तुम्ही कितीही ठेवू शकता, म्हणजे एक नियर अबाउट 20 mm डिस्टन्स ठेवला तर चालेल. अप्रॉक्सिमेट घ्यायचं आहे आणि मार्क द पॉइंट, सेकंड पॉइंट, बी पॉइंट. ए अँड दिस इज अ बी पॉइंट. ए अँड बी मार्क केला. ओके. नेक्स्ट, आता फक्त ह्या डायग्राम कडे बघायचं आहे. फोर्थ नंबर जे आहे, फोर्थ नंबर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. इकडे लक्ष द्या सगळेजण. हॅलो Yes, sir. सचिन? हा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बी पॉइंट मधून एक लाईन दिसते का इथं, फेंट लाईन, एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये. Yes, sir. ए मधून देखील 90 डिग्री लाईन आहे. हो, sir. Yes, हॅलो, sir. हो, आपल्याला sir. आहे असाच व्ह्यू इथं घ्यायचा आहे. त्याच्यासाठी ह्या दोन 90 डिग्री लाईन ज्या आहेत, म्हणजे इथं 90 डिग्री लाईन दोन ड्रॉ करावे लागतील. पहिल्यांदा मी प्रोसिजर बघा काय करतो. 90 डिग्री, एक्झॅक्ट 90 डिग्री. स्केलची जी लाईन असते, ती लाईन जी आहे ती एक्झॅक्ट बरोबर त्याला मॅच करायची आहे, म्हणजे तुम्हाला इथे 90 डिग्रीची लाईन मिळेल. ओके. सो ड्रॉ द फेंट लाईन. आता ही फेंट लाईन ड्रॉ करायचं. तिथं जशी फेंट लाईन आहे तशीच फेंट लाईन ड्रॉ करायची. एक्झॅक्ट 90 डिग्री मध्ये दोन लाईन्स ड्रॉ केल्या. आता चेक करायच्या मध्ये इथे एक त्याला हॉरिझॉन्टल लाईन एक आहे. हे डिस्टन्स आपल्याला काय कंपास मध्ये घेता येईल ना. डिस्टन्स ते काय मेजर करायची गरज नाहीये. सो टेक द कंपास अँड फ्रॉम बी टू हॉरिझॉन्टल लाईन, हे दोन पॅरलल लाईन मधलं डिस्टन्स घेतो आपण. हे डिस्टन्स काय करायचंय, बी वरती ठेवायचं आणि मार्क करायचं. अगेन दिस लाईन, व्हर्टिकल लाईन एक्झॅक्टली परपेंडिक्युलर. इथं कसं आहे, हा परपेंडिक्युलर आहे. ओके. सो अगेन ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन. हा बॉक्स इथं प्रिपेअर केलेला आहे पण हा इथं आला बरोबर. ओके. ए आणि बी मधून ज्या व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स दिसत आहेत ते प्रोजेक्शन एक्झॅक्टली 90 डिग्री मध्ये आहेत. पहिल्यांदा 45 डिग्रीची लाईन ड्रॉ करायची आहे. काय सांगितले क्वेश्चन मध्ये, एज मेकिंग अन अँगल 45 डिग्री टू व्हीपी. ही एज जी आहे ती 45 डिग्री अँगल करते. मग ह्याच्यासाठी काय केलं, 45 डिग्री ची लाईन ड्रॉ केली. व्हीपी बरोबर 45 डिग्रीची लाईन. देन मार्क द पॉइंट ए अँड टेक अ डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इन कंपास. मार्क द पॉइंट बी. हे दोन्ही पॉइंट मार्क करून घेतले. आता ए आणि बी मधून इथं फेंट लाईन ज्या दिसतात, ह्या ज्या दोन लाईन्स आहेत, फेंट कन्स्ट्रक्शन लाईन्स, ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन्स. ओके. दोन्ही परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करायच्या. ओके. नेक्स्ट काय करायचंय, तर डिस्टन्स जे आहे फ्रॉम बी टू दिस क्रॉसिंग पॉइंट, हे डिस्टन्स काय केलेलं आहे, इथं घेतलेलं आहे. सेम डिस्टन्स कंपास मध्ये घेतलेला आहे 90 डिग्री. परत इथं लाईन एक ड्रॉ केलेला आहे. इथं एक रेक्टँगल तयार झालेला आहे. सेम इथं आहे तसंच. समजलं का सगळ्यांना? सचिन? यस सर. आशिष? आशिष? पार्थ? समजलं का? हॅलो वाजिदा? सर हा. ओके. नेक्स्ट स्टेप काय करायचं, तर इथंपर्यंत ड्रॉ केला का सगळ्यांनी? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay, so see the next procedure. So take a distance in compass. आता पॉइंट आपल्याला बघा, या कॉर्नर पासून फ्रॉम धिस कॉर्नर टू धिस पॉइंट, हे डिस्टन्स जे आहे कंपास मध्ये घेतल्यानंतर पॉइंट सी मिळेल का? डिस्टन्स कुठलं सांगतो, हे डिस्टन्स. आता ह्या पॉइंटला काय म्हणूया आपण, बी डॅश असं म्हणूया. इथं बी डॅश, बी डॅश टू सी हे डिस्टन्स इथं. आता हा पॉइंट बी डॅश इथं आला. सिमिलर वे इथं काय आला, ए डॅश. इथं ए डॅश कन्सिडर करूया. हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी. ओके. सो बी डॅश टू सी डिस्टन्स, सी पॉइंट मिळेल का इथं आपल्याला? Oh, हॅलो sir.
take this distance in compass from B dash to C and mark on the line. त्या लाईन वरती मार्क करायचं. या ठिकाणी तुम्हाला तो पॉइंट मिळणार आहे. सो दिस इज अ पॉइंट. इट इज नथिंग बट पॉइंट सी पॉइंट. सी पॉइंट इकडे मिळाला. आता तेवढंच डिस्टन्स इकडे असणार आहे. सिमेट्रिकल आहे ना ऑब्जेक्ट. सो टेक अ डिस्टन्स फ्रॉम ए टू ई. तेवढंच डिस्टन्स इकडे जेवढं डिस्टन्स असणार आहे तेवढंच डिस्टन्स इकडे देखील मार्क करायचं. सो दिस पॉइंट इट इज पॉइंट. ते पॉइंट कुठलं असणार आहे? ई पॉइंट असणार आहे. मिळाले का पॉइंट? इथं मिळाला तुम्हाला सी पॉइंट मिळाला. ओके, दिस इज पॉइंट. इट इज नथिंग बट सी पॉइंट अँड दिस इज द ई पॉइंट. ओके, सी आणि ई पासून डी जो असणार आहे तो इक्वल डिस्टन्स वरतीच असणार आहे. बरोबर आहे का? त्याच्यासाठी मार्किंग काय केलेलं नाहीये. सो क्रॉस ड्रॉ द आर्क. ओके, सो दिस पॉइंट इट इज द डी पॉइंट. सगळे पॉइंट्स मिळाले का? सो कनेक्ट B and C. Next connect the C and D. Then connect D and E. And finally E and A. आहे असंच व्यू इथे घेतलेलं आहे. डायमेन्शन मध्ये काही चेंज केलेलं नाहीये. तुम्ही कुठल्याही मेथडनी ड्रॉ करा. तुम्हाला कुठल्या मेथडनी सिंपल जाते तर. आता हे मी काय केलं, इथं बी डॅश इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. ओके, परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. नंतर हा बी डॅश टू सी डिस्टन्स या साईडला मार्क केला. इथं ए डॅश म्हटलेलं आहे. ए डॅश टू ई हे डिस्टन्स सेम असणार आहे. आणि सी पासून डी डिस्टन्स कंपास मध्ये घेतला किंवा ई पासून डी पर्यंत कंपास मध्ये डिस्टन्स घेतला तर दोन्ही सिमेट्रिकल असल्यामुळे काय असणार आहे? सेमच डिस्टन्स असणार आहे. हे दोन्ही सेमच असणार आहे डिस्टन्स. मग ते काय केलेलं, डायरेक्टली इथं आर्क ड्रॉ करून आपल्याला पॉईंट डी मिळालेला आहे. ओके, सो फिफ्थ व्ह्यू कम्प्लिटेड. समजलं का सगळ्यांना? हो सर. ओके, आता फायनली सिक्स व्ह्यू कम्प्लीट करायचा आहे. फायनल हा या ठिकाणी सिक्स तुमचा व्ह्यू इथे येणार आहे. तो कम्प्लीट करताना काय करायचं आहे? परत क्रॉस मॅचिंग करायचं आहे. सो अगेन ड्रॉ द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन काय करायचे आहेत? फ्रंट व्ह्यू मधून. आणि व्हर्टिकल लाईन्स काय करायच्या आहेत? टॉप व्ह्यू मधून घ्यायच्या आहेत. सो टेक द फर्स्ट व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. आता इथे व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स काय करूया? ए पासून स्टार्ट करूया. एक्झॅक्टली स्केलची लाईन जी आहे ती काय करायची आहे? एक्स वाय ला मॅच करायची आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन्स मिळतील. सो मॅच दिस लाईन अँड ड्रॉ द व्हर्टिकल फेंट प्रोजेक्शन लाईन. ए पॉइंट झाला. नेक्स्ट बी पॉइंट. नेक्स्ट सी पॉइंट. डी पॉइंट. अँड फायनली ई पॉइंट. आता सिक्स व्ह्यू कम्प्लीट करायचं ना, फिफ्थ आणि थर्ड मधून हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्या दोन्ही क्रॉस मॅचिंग केला की तुम्हाला सिक्स व्ह्यू मिळणार आहे. ओके, सो ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स फ्रॉम फिफ्थ व्ह्यू. ऑल्सो ड्रॉ द हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स. ए बी ड्रॉ करायची गरज नाहीये, ऑलरेडी एक्स वाय वरतीच आहे तो. देन मॅच विथ द एक्स वाय लाईन अँड ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन फ्रॉम सीई. ड्रॉ द लाईन प्रोजेक्शन फेंट प्रोजेक्शन लाईन फ्रॉम डी. ओके, ड्रॉ केलं सगळ्यांनी लाईन्स. Yes, sir. Yes, ओके, sir. आता वन बाय वन सगळे पॉइंट्स परत एकदा आपल्याला काय करायचे? मार्क करत जायचे त्या ठिकाणी. फर्स्ट चेक द पॉइंट ए अँड ए डॅश. दोन्ही व्ह्यू मध्ये बघायचं आहे. थर्ड आणि सिक्स्थ मध्ये, फिफ्थ मध्ये. ओके, कॉम्बिनेशन हे युज करून काय करायचं? सिक्स व्ह्यू कम्प्लीट करायचं. सो सी द थर्ड फ्रंट व्ह्यू अँड फिफ्थ टॉप व्ह्यू. पॉइंट ए अँड ए डॅश. सो दिस पॉइंट कम्स ऑन एक्झॅक्टली ऑन एक्स वाय. एक्स वाय वरतीच येणार आहे. सो ए डॅश इथं मार्क केला मी, ए डॅश मार्क केला. सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट ए डॅश. नेक्स्ट पॉइंट बी. बी देखील इथंच आहे. बी डॅश इथं आहे. बी अँड बी डॅश. सो फ्रॉम बी व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन, बी डॅश हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन. सो दिस इज द बी डॅश पॉइंट. ओके, नेक्स्ट सी अँड सी डॅश. सी अँड सी डॅश. You can see the point C and C dash, vertical projection line, horizontal projection line. So this point it is C dash. Next D point and D dash point.
So D point, D dash point, vertical point projection line. Here is the D point, D dash point. And finally E point and E dash point, E and E dash, vertical projection line and horizontal projection line. Okay, so this point it is present exactly here. So this is the E dash. Okay, सगळे points mark केले का बघा, A dash, B dash, C dash, D dash and E dash. Okay, we got all the points. Then draw the thick line. Connect all the points with straight line. A dash to B dash, B dash to C dash, then C dash to D dash, D dash to E dash, and E dash to A dash. And this is the final answer. Complete झालं का सगळ्यांचं? No, sir. हो हा, सर. आता इथं Fifth Okay. भी one एकदा repeat करा की. हॅलो, हा बोला, काय म्हटलं? Fifth view one एकदा repeat करा की sir. फिफ्थ व्यू काय? Yes sir. Okay. So see here, first take the 45 degree line. पहिल्यांदा 45 degree ची line draw करायची. 45 degree inclined to VP. Fifth view inclined to VP. So take this line 45 degree. Then resting edge. काय म्हटलेलं आहे? So resting on its edge in HP. With that edge making, आता जो एज रेस्ट आहे एबी वरतीच रेस्ट आहे, तोच एज काय करतो 45 डिग्री टू व्हीपी. मग इथे एबी मार्क करून घेतला पहिल्यांदा. हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं, ए पॉइंट सफिशियंट ऍझ्युम करायचं, हे डिस्टन्स ऍझ्युम दिस डिस्टन्स अँड मार्क पॉइंट ए अँड बी. ए अँड बी मार्क केला आहे. असाच व्ह्यू इथं घ्यायचा आहे. डायमेन्शन मध्ये काही चेंज नसणार आहेत. सो परपेंडिक्युलर लाईन्स कन्स्ट्रक्शन करताना क्रॉस मॅचिंग साठी जे आपण काय केलं होतं, फेंट लाईन्स ड्रॉ केले होते. टेक दिस faint lines for construction of fifth view. Draw the perpendicular lines. Take the distance from B to B dash. आता हे डिस्टन्स इथे B dash अजून करायचं आहे, हे इथे मार्क करायचं नाही, हे तुम्हाला समजण्यासाठी घेतलेलं आहे. सो दिस लाईन or this distance we can take in compass and mark here. आणि ही लाईन व्हर्टिकल परपेंडिक्युलर टू प्रोजेक्शन लाईन. ही लाईन परपेंडिक्युलर आहे, इथं देखील 90 डिग्री दाखवलेलं आहे. सो ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन to this line and take the distance from B dash to C. B dash to C distance compass मध्ये घ्यायचं. Mark this point here. Similar way for the symmetrical for the other side. This दुसऱ्या साइडला देखील सेम डिस्टन्स काय करायचं आहे, A dash to E. Mark this point. And finally for D, take a distance C to D. हे डिस्टन्स कंपल्सरी कंपास मध्ये घ्यायचं आहे. सेम डिस्टन्स असणार आहे, सिमेट्रिकल ऑब्जेक्ट आहे. याचा जर हा इथे घेतला तर हा सिमेट्रिकल आहे. सो सेम डिस्टन्स, मार्क द आर्क विथ द सेम डिस्टन्स, प्लेस द कंपास ऑन पॉइंट ई अँड अगेन मार्क द आर्क. वी गेट द फिफ्थ व्यू. फिफ्थ घेतल्यानंतर सिंपल आहे. फिफ्थ व्यू नंतर सिक्स्थ व्यू ला काय करायचं, क्रॉस मॅचिंग करून कम्प्लीट करायचं आहे. हा सिंपल आहे. त्याच्यामध्ये एवढं कायम लक्षात ठेवायचं, एचपी वरती रेस्ट असला की त्याच्यामध्ये तुम्हाला इथं थर्डला अँगल यायलाच पाहिजे आणि इथं काय यायला पाहिजे, फिफ्थला अँगल यायला पाहिजे. हा व्ह्यू क्रॉस मॅचिंग करायचा आणि हा व्ह्यू क्रॉस मॅचिंग करायचा. फोर्थ अँड सिक्स, ओके, फोर्थ अँड सिक्स व्ह्यू क्रॉस मॅचिंग करून कम्प्लीट करायचा. ओके, इथं सिक्वेन्स जो सांगितलाय त्या पद्धतीनेच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. एचपी वरती रेस्ट असताना, व्हीपी वरती रेस्ट असतानाचा प्रॉब्लेम एक झालेला आहे आपला, तो आता पुढच्या याच्यामध्ये बघायचा. हे समजलं का? नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया का? Sir. Okay, so see the next problem. So regular hexagon. आता हे प्रॉब्लेम तुम्ही काय करा, तुम्ही लिहून ठेवा. नंतर आपण डायरेक्ट कंटिन्यू करूया. डिक्टेट करण्यात जास्त वेळ जातो, मी तेवढ्यासाठी लिहून ठेवलेला आहे. तुम्ही नंतर काय करा, तुम्हाला क्वेश्चन बँक दिलेली आहे, त्याच्यातून काय करायचं आहे, जे 10 प्रॉब्लेम आहेत ते लिहून ठेवायचे आहेत. सो सी द क्वेश्चन, रेग्युलर हेक्सागॉन. आता हेक्सागॉनचा प्रॉब्लेम आहे. हेक्सागॉन ऑफ 40 mm साइड हॅज अ कॉर्नर इन द एचपी. कॉर्नर आहे आणि तो एचपी वरतीच रेस्ट आहे. इट्स सरफेस इज inclined 45 degree to HP. 40 degree ला incline आहे, sorry, 40 degree to HP. Draw the projection of plane with diagonal passing through the corner
diagonal passing through the corner on HP makes an angle 45 degree to VP. Okay, so first draw the XY line, mark the VP and HP. VP and HP मार्क करायचं आहे. ओके, मार्क केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, रेग्युलर हेक्झागॉन. हा हेक्झागॉन आहे. ओके, हेक्झागॉनची प्रोसिजर तुम्हाला माहित आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय, वर्ड सगळ्यात महत्वाचं आहे. काय वर्ड सांगितलेलं आहे, बेस सांगितलंय का कॉर्नर सांगितलेलं आहे? हॅलो आदित्य, अनुज, श्रुती, अरे बोला. प्रसाद, हो सर. हा जागे आहे का? अजिंक्य, हाय सर. हा. अरे मग बोला ना, बोलायला काय पैसे पडत नाहीत. मी पैसे मागत नाही तुमच्याकडे, प्रॉब्लेमचा आन्सर विचारतो. काय आहे, कॉर्नर इन द एचपी म्हणलेलं आहे. म्हणजे काय करायचंय, कॉर्नर इन द एचपी म्हणजे या ठिकाणी काय करायचंय, कॉर्नर वन साइडला यायला पाहिजे. म्हणजे असा ड्रॉ करायला पाहिजे. बेस म्हटला असता तर तो असा आला असता. बेस परपेंडिक्युलर म्हटल्यानंतर बेस असा घेतला असता. आता कॉर्नर सांगितलेला ना, मग तो कसा ड्रॉ करायचा, कॉर्नर एकाच साईडला यायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही ड्रॉ करत असताना कसं ड्रॉ करायचं, बेस या साईडला घ्यायचा आहे. मग हे डिस्टन्स, स्पेसिफिक डिस्टन्स तुम्ही काय करायचं, अज्युम करून इथं काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आणि हेक्झागॉन ड्रॉ करायचं. फास्ट ड्रॉ करा हेक्झागॉन. आता कॉर्नर इथे यायला पाहिजे. कॉर्नर एक्झॅक्टली बघा इथे या पोझिशनला, आणि बेस इथे यायला पाहिजे. बेस म्हटलं असतं तर याची पोझिशन इथं आली असती. बेस बरोबर परपेंडिक्युलर आला असता. कॉर्नर म्हटलेलं आहे त्यावेळेला कॉर्नरच यायला पाहिजे साईडला या ठिकाणी, आणि वन साइड बरोबर पॅरल टू एक्स वाय यायला पाहिजे. ओके, तर सिम्पल मेथडने आपण पहिल्यांदा ड्रॉ करूया. मी आता डायरेक्ट ड्रॉ करतो. हेक्झागॉन कसं ड्रॉ करणार, अँगल काय असणार आहे याच्यातला, अँगल किती असतो, अॅक्युट अँगल किती आहे? हॅलो, 72. नाही, तुम्ही सांगताय तो कशाचा सांगायला आलाय, पेंटागॉनचा सांगायला. मी विचारतोय कशाचा, हेक्झागॉनचा विचारतोय. हेक्झागॉनला अँगल जो आहे 120. तो ऑप्ट्यूज झाला. 60 degree. हा, 60 डिग्री तो घेऊन ड्रॉ करू शकताय. आता असा ह्या पद्धतीने ड्रॉ करायचं, तुम्हाला दाखवण्यासाठी तो ड्रॉ केलेला आहे. तर 60 डिग्री अँगल घ्या आणि ड्रॉ करा. इझी आहे, फास्ट होतं. लवकरात लवकर ड्रॉ करा. मी आता प्रोसिजर सांगणार नाहीये, तुम्हाला हेक्झागॉन ड्रॉ करता येतो. मी ड्रॉ करून दाखवत नाहीये आता परत पुन्हा तुम्हाला. हेक्झागॉन 40 mm साईड सांगितलेले आहे. रेग्युलर मेथडनी देखील, मगाशी सांगितल्या मेथडने देखील ड्रॉ केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. ड्रॉ करून झाला का हेक्झागॉन?
So see here. So resting, that is a corner in the HP. So we can take this corner as A, B, C, D, E and F. तर फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे आपल्याला? हॅलो, हॅलो, सर फ्रंट व्ह्यू मध्ये काय दिसणार आहे परत पुन्हा? लाईन. लाईनच दिसणार आहे. सो ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे. व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ केल्यानंतर काय करायचं? नेक्स्ट पॉइंट मार्क करायचे. सो this end point, it is nothing but the A dash, B dash, F dash, C dash, E dash and D dash. Then connect these points with the line. ओके, इथपर्यंत ड्रॉ केला सगळ्यांनी? Yes, sir. हो सर. ओके, नेक्स्ट काय म्हणलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा. आता फर्स्ट आणि Hexagon सेकंड व्ह्यू चे- झालेलं. हा बोला. सगळे साईड्स 4 सेंटीमीटरचे असायला पाहिजे ना? हो हो, 4 सेंटीमीटरचे असायला पाहिजे हेक्झागॉन मध्ये. हे आपण फर्स्ट ह्याला घेतलं होतं, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं होतं. 60 डिग्री 60 डिग्री घ्यायचं आहे. व्हर्टिकल 2 लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. इथं 40 mm 40 mm बेस साइड 40 आहे. तर 40 mm साठी मार्किंग केल्यानंतर व्हर्टिकल लाईनला क्रॉस करणारे 2 लाईन्स ड्रॉ केल्या की तुम्हाला एक्झॅक्ट सगळे 40-40 चे मिळणार आहेत. ओके, नेक्स्ट कंडिशन काय सांगितलंय? इट सरफेस मेक्स अन अँगल 40 डिग्री टू HP. म्हणजे फर्स्ट झाला HP बरोबर दिलेला आहे. म्हणजे थर्ड व्ह्यू मध्ये इन्क्लिनेशन काय घ्यायचं आहे? हॅलो, इन्क्लिनेशन विथ HP घ्यायचं ना. HP वरती रेस्ट आहे. फर्स्ट व्ह्यू इथे घेतला, सेकंड व्ह्यू इथे घेतलेला आहे. बरोबर आहे का? येस सर. दर्शन, दर्शन बरोबर आहे का? येस सर. हा बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचं? अँगल कुठे घ्यायचं? किती डिग्री घ्यायचं इथं? सत्यजित, अँगल किती घ्यायचा आहे? 40 डिग्री घ्यायचा आहे. ओके, मार्क द पॉइंट A डॅश. आता तो कॉर्नर वरती रेस्ट आहे सांगितलेला आहे. ओके, इथं रेस्ट वर्ड जरी नसला तरी कॉर्नर इन द HP म्हणलेला आहे. इन द HP म्हणजे तो HP वरतीच आहे. म्हणजे HP वरती म्हणजे इथं असणार आहे तो A डॅश, इथं दिसणार आहे, XY वरती दिसणार आहे. ओके, HP वरतीच आला ना तो. सो कॉर्नर in the HP, so mark the A dash point and take the 40 degree. So 10, 20, 30 and 40. Mark the point here. Draw the faint line. Faint line draw करायचे. Same, use the compass. Compass use करायचं. Take A dash to B dash distance. तिथं F dash देखील तिथंच असणार आहे. Take this distance A dash to B dash. हे डिस्टन्स मार्क करून घ्यायचं फर्स्ट. नेक्स्ट C डॅश अँड E डॅश. परत पुन्हा डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं A डॅश पासून C डॅश पर्यंत. हे सगळे पॉइंट आहे असेच याच्यामध्ये मार्क करत जायचे आहेत. आणि लास्ट काय करायचं? A डॅश टू D डॅश डिस्टन्स टेक इन कंपास अँड मार्क द एंड पॉइंट. ओके, सगळे पॉइंट्स मार्क केले तर परत पुन्हा ते मार्क केलेल्या पॉइंट्सना काय करायचं? नॉमेनक्लेचर करायचं. सो B डॅश अँड F डॅश. हियर इज अ C डॅश, E डॅश and D dash. Okay,
कनेक्ट विथ द थिक लाईन. आता इथे थिक लाईन ड्रॉ करायची, ही लाईन तेवढीच डार्क करायची आहे. ही लाईन थिन पाहिजे, ही लाईन थिक पाहिजे. पेन्सिलनेच ड्रॉ करायचं आहे. ओके, आता काय करायचं, हा थर्ड व्ह्यू झाला. फोर्थ व्ह्यू मध्ये काय करायचं आहे सूरज? हॅलो सूरज, आहेस काय सूरज? मयुरी, अरे आन्सर सांगा, पुढे काय करायचं? थर्ड झाला, कोणीही बोललं तरी चालेल. थर्ड, फोर्थ मध्ये काय करायचं आता? अँगल घेतला या वर्टिकल ठिकाणी. प्रोजेक्शन खाली. हा, व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन घ्यायचे आहेत. हे कायम लक्षात ठेवायचं. हा अँगल किती घेतला? 40 डिग्री घेतलेला आहे. बरोबर आहे का स्वप्ना? हॅलो स्वप्न, बरोबर आहे का? येस सर. हा बोला, कधीतरी जरा बोला. काय बोलायला येतं, तुम्ही बोलतच नाहीये. अजिंक्यला सांगितलं, त्यानंतर ओमकारला सांगितलं, तर कोण बोलतच नाहीये. टेक व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स, शो द एरो. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स घ्यायच्यात ना परत पुन्हा. ओके, सी हियर, टेक द हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन एक्झॅक्टली पॅरलल टू एक्स वाय. हे पॅरलल टू एक्स वाय पाहिजे, तर हे परपेंडिक्युलर यायला पाहिजेत. तुम्ही जर ते ड्रॉ करत असताना चुकला तर मग काय आन्सर बरोबर येणार नाही. त्यासाठी रोलिंग ड्रॉ यूज करा. जे स्केल यूज करतात ते 100% त्यामध्ये प्रॉब्लेम येतो. ओके, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन्स ड्रॉ केला सगळ्यांनी. प्रोजेक्शन लाईन्स बघा, एरो दाखवलेले आहेत या डायरेक्शनला. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स, व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. ओके, नेक्स्ट स्टेप. सुमित, काय करायचं पुढं? सुमित, पॉइंट घेऊन म्हणजे अप्पर पॉइंट ए डॅशचा ए, बी एफ चा हा, बी पॉइंट. ओके ओके, क्रॉस मॅचिंग करायचं. त्याला काय म्हणायचं? क्रॉस मॅचिंग करायचं आहे आणि तो पॉइंट मार्क करायचा आहे फ्रंट व्ह्यू मधून. आणि हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू, याच्यातलं पॉइंट ए आणि ए डॅश, हे दोन्ही पॉइंट कुठे चेक करायचे आणि क्रॉस मॅचिंग करून तो कुठं मीट होतोय बघायचा. सो दिस पॉइंट इट इज अपियर्स हियर. आता या ठिकाणी काय करायचं आहे? सो दिस पॉइंट इट इज नथिंग बट दी पॉइंट ए. ए पॉइंट क्रॉस मॅचिंग केलं. सेम बी डॅश अँड बी पॉइंट, तो कुठे येणार आहे? या ठिकाणी येणार आहे बी पॉइंट. सिमिलर वे सी पॉइंट अँड सी डॅश पॉइंट क्रॉस मॅचिंग केल्यानंतर कुठे येतो? एक्झॅक्ट या लोकेशनला येतो सी पॉइंट. डी पॉइंट अँड डी डॅश पॉइंट, सो डी पॉइंट इट इज हियर. ई पॉइंट, ई डॅश पॉइंट क्रॉस मॅचिंग करायचं. ई पॉइंट अँड फायनली एफ पॉइंट. नेक्स्ट स्टेप वाजिदा, नेक्स्ट स्टेप काय करायचं? सर लाईन जॉईन करा. करेक्ट. आता हे काय करायचे? पुन्हा स्ट्रेट लाईन जॉईन करायचे. स्ट्रेट लाईन जॉईन करा फ्रॉम ए टू बी, देन बी टू सी, सी टू डी, डी टू ई, ई टू एफ अँड एफ टू ए. ओके, रिड्यूस झालेला व्ह्यू मिळाला का तुम्हाला? लक्षात आलं का? म्हणजे तो ऍक्च्युली कसा होता, इथं हेक्सागोन असा रेस्ट होता, हा कॉर्नर वरती. सगळ्यांचं लक्ष आहे का? सी या, सो रेस्ट होता. हा काय केला? त्या कॉर्नर वरतीच रेस्ट केलेला आहे, परंतु असा इन्क्लाइन केल्यानंतर बघा इथं दिसतंय तुम्हाला हा व्ह्यू काय? तर या ठिकाणी असं वरती जसं हा कॉर्नर लिफ्ट करत जाईल तसं तुम्हाला काय होणार आहे? ऍपरंट लेंथ दिसणार आहे. म्हणजे हा रिड्यूस झालेला. डी पॉईंट कुठं आला? एक्झॅक्ट इथं आला. ओके, हा 40 डिग्री करतोय. प्लेन हा हॉरिझॉन्टल प्लेन वरती रेस्ट आहे आणि ह्याला काय केलेलं आहे? ए वरती काय केला? रेस्ट केला. आणि डी ला काय केला? लिफ्ट केला. लिफ्ट केल्यानंतर बघा व्ह्यू तसाच दिसतो का टॉप व्ह्यू मध्ये रिड्यूस झालेला? येस सर. हा, मग हे इमॅजिन व्हायला पाहिजे. प्रत्येक वेळेला एक्झाम मध्ये प्लेन नसणार आहे किंवा सॉलिड नसणार आहे, हे तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे. हा जरी इकडून लिफ्ट केलेला असला तरी हा तुम्ही बघताय, हा टॉप व्ह्यू बघताय, वरून बघताय. तो साइड होऊन बघितला, याला इकडून बघितला तर काय दिसणार आहे? सत्यजित, काय दिसणार आहे इकडून? राहुल, हॅलो.
येस सर. हा राहुल, काय दिसणार आहे इकडून बघितल्यानंतर, फ्रंट व्ह्यू मधून बघितल्यानंतर? लाईन दिसणार. हा, लाईन दिसणार आहे. ओके, तर हा थर्ड व्ह्यू झाला. फोर्थ व्ह्यू. फिफ्थ ला काय करायचं आहे? फिफ्थ ला काय सांगितलेलं आहे बघा, याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ प्लेन विथ डायगोनल पासिंग थ्रू द कॉर्नर ऑन एचपी. आता कुठला डायगोनल आला? एडी. कॉर्नर कुठला आहे? हा. पासिंग थ्रू द कॉर्नर ऑन द एचपी. एचपी वरती रेस्ट कुठला आहे? ए कॉर्नर रेस्ट आहे. इथे ए कॉर्नर रेस्ट आहे. ओके, दॅट डायगोनल मेक्स अन अँगल 45 डिग्री. आता हा अँगल किती आहे? पॅरलल आहे का इथं? ओके, पॅरलल टू एक्स वाय आहे डायगोनल हा ए डी. हा काय करायचा आहे? 45 डिग्रीला घ्यायचा आहे. म्हणजे आहे असाच व्ह्यू इथे यायला पाहिजे. लक्षात येते का काय सांगतोय मी तुम्हाला? म्हणजे हा जेव्हा तुम्ही इन्क्लाइन केलं, इन्क्लाइन केल्यानंतर काय झालं, तो असा दिसत होता. त्यावेळेला हा जो डायगोनल आहे इथं मध्ये मिडलला, मी ड्रॉ करून दाखवतो या ठिकाणी. मिडलला काय या ठिकाणी? हा डायगोनल आहे. दिसतोय का सगळ्यांना डायगोनल? ए पॉइंट आणि डी पॉइंट कनेक्ट करणं डायगोनल. कसा आहे तो? एक्स वाय ला पॅरलल आहे का? येस सर. तो काय करायचा आता? 45 डिग्री म्हणजे असा घ्यायचा. इथं येणार तुमचा व्ह्यू, असा येणार एक्झॅक्ट 45 डिग्री. डायगोनल इथं तुमचा तो अँगल 40 डिग्री आहेच प्लेनला. त्याचबरोबर तो काय करतो? डायगोनल या ठिकाणी 45 डिग्री अँगल करतो. म्हणजे हा अँगल जो असणार आहे त्याच्यातला व्हीपी मधला अँगल जो असणार आहे, व्हीपी बरोबर अँगल किती पाहिजे? 45 डिग्री अँगल पाहिजे. मग आहे असाच व्ह्यू इथं काय येणार आहे? या पद्धतीने ड्रॉ करायचं. मगाशी जसं ड्रॉ करत गेलो त्या पद्धतीने काय करायचं? पॉईंट इथं मार्क करा. ओके, देन ड्रॉ द 45 डिग्री लाईन. जरा फास्ट ड्रॉ करा. 45 डिग्री साठी लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, मॅच द 0 0 लाईन. सो 10, 20, 30, 40 अँड 45. ओके, 45 डिग्री साठी तर पॉइंट मार्क करायचा. ओके, 45 डिग्री साठी पॉइंट मार्क केल्यानंतर नेक्स्ट काय करायचं? पेज वरती बसत नसेल तर पॉइंटला थोडं शिफ्ट करत जावा, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कुठपर्यंत व्ह्यू येणार आहे. ओके, आता इथं घेतलं तर काय होणार आहे? प्रॉब्लेम हा ह्याच्यात मिक्स होतं. ड्रॉ केल्यानंतर इथं मध्ये डायगोनल घ्यायचंय ना, तो डायगोनल एक्झॅक्टली मिडलला यायचंय. तर तो परत पुन्हा बघा, चेक करा, एकाच साईडला घ्यायचंय. कुठल्या पोझिशनला परफेक्ट बसतो हे तुम्ही काय करायचं? चेक करायचं. थोडस एक 5-10 mm काय करा, शिफ्ट करून बघा. ओके, सो दिस इज अँगल. इट इज नथिंग बट 45 डिग्री. सो डायगोनल इट इज प्रेझेंट ऑन दिस लाईन. तो डायगोनल त्या ठिकाणी घ्यायचा आहे. ओके, सो डायगोनल ए अँड डी याच्यामधलं डिस्टन्स काय करायचंय? कंपास मध्ये घ्यायचं आहे. इकडे लक्ष द्या सगळेजण. सी हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुठलं डिस्टन्स घ्यायचं आहे? फर्स्ट ए टू डी हे डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं आहे. ओके, फर्स्ट मार्क द पॉइंट ए. आता इथं पॉइंट ए मार्क करायचं. सर पॉइंट रॅन्डमली कुठं करायचं ना? हा, कुठे घेऊ शकता याच्यावरती. ए पॉइंट इथं घेतलेला आहे. सो ए टू डी डिस्टन्स टेक इन कंपास आणि ए पासून काय करायचं आहे? डी चं पॉइंट मार्क करायचं. हे कुठेही घेऊ शकता डिस्टन्स, असं काही नाहीये. या ठिकाणी डी पॉइंट मार्क केलेला आहे. आता चेक करा, ए आणि डी मध्ये काय ही लाईन जी आहे त्याच्यातून हा पॉइंट जो आहे, हे मध्ये ते 2 पॉइंट दिसतात, याच्यामधून काय केलंय? बरोबर एक्झॅक्ट 90 डिग्री मध्ये ह्या कन्स्ट्रक्शनचा यूज करायचा या ठिकाणी. हे 90 मध्ये टेक डिस्टन्स काय म्हणतो या ठिकाणी? ए डॅश. आणि इकडून काय म्हणतो? डी डॅश. ए टू ए डॅश डिस्टन्स. ओके, सो डिस्टन्स फ्रॉम ए टू ए डॅश डिस्टन्स कंपास मध्ये घ्यायचं. टेक दिस डिस्टन्स ए टू ए डॅश आणि डी टू डी डॅश. दोन्ही सेमच असणार आहेत. सिमेट्रिकल आहे ऑब्जेक्ट. दोन्हीकडे देखील मार्क करून घ्यायचं आहे. ओके, सो नियर अबाउट टू ए दिस इज अ ए डॅश अँड दिस इज अ डी डॅश. आणि त्या लाईन्स कशा आहेत? परपेंडिक्युलर आहेत का? एक्झॅक्ट परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. ओके, ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन्स.
परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करायचे आहेत, हे 90 डिग्री लाईन्स आहेत. ओके, आता याच्यातून काय करायचं आहे, फ्रॉम ए डॅश टू बी आणि ए डॅश टू एफ, तसंच डी डॅश टू ई आणि डी डॅश टू सी, हे डिस्टन्स काय सिमिलर आहे का? सगळं डिस्टन्स सेम आहे डिस्टन्स. हॅलो दर्शन, येस सर. हा डिस्टन्स सेम आहे ना, दिसते का व्यवस्थित? हो सर. हा डिस्टन्स सेम आहे. कुठलंही एक डिस्टन्स घ्या, डी डॅश टू सी घ्या किंवा ए डॅश टू बी घ्या किंवा ए डॅश टू एफ घ्या, हे डिस्टन्स सेम आहे. सो प्लेस द कंपास ऑन ए डॅश, मार्क ऑन द वन साइड, सिमिलर वे मार्क ऑन द अदर साइड ऑल्सो. दुसऱ्या साइडला देखील तेवढंच डिस्टन्स असणार आहे. सेम तेच डिस्टन्स काय करायचं आहे, डी डॅश वरती ठेवायचं आहे, वन साइड मार्क करायचं आहे, दुसऱ्या साइडला देखील मार्क करायचं आहे. ओके, आणि सिक्वेन्स बघा याच्यामध्ये. फर्स्ट पॉइंट आता डी इथं आलेला आहे, मग बी आणि सी इथं यायला पाहिजेत किंवा बी आणि सी इथं यायला पाहिजेत, कुठल्याही साईडला घ्या, थोडंसं चेंज होईल. ए पासून पहिल्यांदा इथं मी काय करतो, बी पॉइंट घेतो या ठिकाणी, बी सी डी, या ठिकाणी कुठला पॉइंट येणार आहे, डी नंतर ई पॉइंट येणार आहे आणि एफ पॉइंट. ओके, नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, श्रुती नेक्स्ट काय करायचं, नेक्स्ट स्टेप कनेक्ट ऑल दिस पॉइंट विथ स्ट्रेट लाईन. बरोबर आहे का? श्रुती, येस सर. हा जागा आहे ना, म्हणजे काय तुम्ही उत्तर कोण देतच नाही, बोलतच नाही, म्हणून मलाच बोलायला लागतंय. येस नो काहीतरी म्हणा ना, स्ट्रेट लाईननी कनेक्ट करायचा, तो आहे असाच व्ह्यू यायला पाहिजे. पार्थ, काय प्रथमेश, काय नाव आहे तुझं? रोल नंबर 5 45 54. ओके, आशिष आहे का? ड्रॉ केलं का? असंच आलं का सेम व्ह्यू? जसा इथं आहे तसाच यायला पाहिजे व्ह्यू. हा जसा आहे तसाच व्ह्यू यायला पाहिजे. 1-2 mm देखील डिफरन्स नको. फायनल आन्सर तुमचं चुकणार आहे. मग हे एक्झॅक्ट आहे असंच लोकेट करायचं या ठिकाणी. फोर्थ व्ह्यू होता तसंच, फक्त अँगल डायगोनलचा अँगल काय म्हणलेला आहे, द प्रोजेक्शन प्लेन, ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ प्लेन व्हेन डायगोनल पासिंग थ्रू द कॉर्नर ऑन HP. या HPच्या कॉर्नर मधून जो डायगोनल पास होतो दॅट कॉर्नर मेक्स अन अँगल 45 डिग्री, मेक्स अन अँगल 45 डिग्री. झालं का? सेम तसंच, फक्त इकडे ट्रीट केलेलं आहे त्याला. ओके, अनुष्का, रोल नंबर 47, रोल नंबर 47 अंकुश, सॉरी नाव पूर्ण येत नाही त्याच्यामध्ये. अंकुश, हॅलो. येस सर. हा 6 व्ह्यू साठी काय करायचं बाळ, सांग जरा मला. 6 व्ह्यू कम्प्लीट कसा करणार तू आता? अंकुश अनम्यूट कर आणि आन्सर सांग जरा मला, जरा फास्ट. अंकुश येते का? मनाली, रोल नंबर 13. येस सर. हा मनाली, मला सांग या ठिकाणी लास्ट व्ह्यू कसा कम्प्लीट करायचं बा. सर व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्यायचे वरती. हा व्हर्टिकल प्रोजेक्शन घ्यायचे आणि नेक्स्ट त्यानंतर सर क्रॉस. नाही, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन पण घ्यायला पाहिजेत ना. हा सर. हा करेक्ट. तर व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स काय करायचे, ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू XY. फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन पॉइंट. प्रत्येक पॉइंट मधून व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. त्या बघ लाईन्स ड्रॉ करताना एक्झॅक्ट परपेंडिक्युलर येतात का? ओके, ड्रॉ द व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स. एका दुसरा पॉइंट मिस व्हायचे चान्सेस जास्त आहेत. जेवढे पॉइंट्स वाढत जातील, आता तर फक्त हेक्सागोनल आहे, अजून सर्कल कडे जायचं आहे पण. ओके, ड्रॉ द व्हर्टिकल. आता एरो दाखवायची प्रत्येक वेळा काही गरज नाही, तुम्हाला समजलेलं आहे. ड्रॉ व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन्स ए साठी ड्रॉ करायची गरज नाहीये, बी आणि बी डॅश आणि एफ डॅश साठी. आता हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन एक्झॅक्ट पॅरल टू XY
XY तुमचा एक्झॅक्ट असेल तर रेफरन्स तो घेऊन त्याच्या थ्रू ड्रॉ करायचे. बी डॅश एफ डॅश साठी, सी डॅश ई डॅश साठी आणि डी डॅश साठी. ओके, ड्रॉ द हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन्स. आता बघा, चेक करा, क्रॉस मॅचिंग करायचे, सगळे पॉइंट फाइंड आउट करायचे. फर्स्ट पॉइंट ए पासून स्टार्ट करूया. ए पॉइंट दॅट इज रेस्टिंग ऑन XY. सो दिस इज द ए पॉइंट. ए पॉइंट मार्क केला. सगळ्यांना पॉइंट दिसतोय का? ए, हो हॅलो, सर. हा, बी पॉइंट. नेक्स्ट बी पॉइंट अँड बी डॅश पॉइंट. हा क्रॉस केल्यानंतर कुठे येतो? इथं येतो. एक्झॅक्ट बी पॉइंट. सी पॉइंट, सी डॅश पॉइंट, सी अँड सी डॅश. थोडं कन्फ्युज व्हायचे चान्सेस आहेत. बघा पॉइंट कुठे आलेत? सी पॉइंट अँड सी डॅश पॉइंट. तो सी डॅश, याला डॅश म्हणायचं. ए डॅश, बी डॅश, सी डॅश. देन डी डॅश, व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन. त्या ठिकाणी मिळालं तुम्हाला डी डॅश. ओके, नेक्स्ट ई अँड ई डॅश. या ठिकाणी काय मिळणार आहे? ई डॅश. अँड फायनली एफ, एफ डॅश. बघा, चेक करा, तो पॉइंट चुकून ह्या लाईनला गेला. एफ इथं जरी असेल तर पॉइंट इथं आहे. कन्फ्युज होऊ नका, पॉइंट इथं आहे एफ. व्हर्टिकल प्रोजेक्शन लाईन, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन लाईन. ओके, ड्रॉ केल्यानंतर देखील बऱ्याच वेळा समजतं की चुकलाय तो पॉइंट. सो सगळे पॉइंट्स मिळाले का? आता काय करायचं? नेक्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेप काय करायचं? जय, हा, बोला बोला, कोणीही बोला, चालतं. सगळे काय करायचे? कनेक्ट द ऑल पॉइंट्स विथ स्ट्रेट लाईन. कनेक्ट ए डॅश बी डॅश, बी डॅश सी डॅश, सी डॅश टू डी डॅश, देन डी डॅश टू ई. नेक्स्ट काय करायचं? एफ डॅश अँड फायनली एफ टू ए. ओके, दिस इज द फायनल आन्सर. समजलं का प्रॉब्लेम सगळ्यांना? हो सर. ओके, म्हणजे कॉर्नर वरती रेस्ट असताना असं घ्यायचं. जर इथं मी काय म्हटलं असं, कॉर्नर वरती रेग्युलर पेंटागॉन म्हटलं असतं, तर पेंटागॉन साठी काय आला असता? तोच प्रॉब्लेम. हाच प्रॉब्लेम मध्ये काय आला असता? कॉर्नर या साईडला आला असता आणि तुम्हाला एज या साईडला घेऊन पेंटागॉन ड्रॉ करावा लागला असता. ओके, सेम सेम मेथड फॉलो करायची आहे, काहीही चेंज नाही याच्यामध्ये. असे बरेचसे प्रॉब्लेम बुकमध्ये आहेत. जवळपास कॉम्बिनेशन करायला गेले तर जवळपास 100 प्रॉब्लेम होतील. त्यामुळे सगळे प्रॉब्लेम पॉसिबल नाही आहे. सगळ्या टाईपचे एक एक प्रॉब्लेम मी घेतो. तेवढे जरी परफेक्ट केला तरी तुम्हाला दुसरे प्रॉब्लेम देखील तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आहेत. शीट असाइनमेंट आणि क्लासवरचे झालेले प्रॉब्लेम सफिशियंट आहेत फायनल एक्झाम साठी. ओके, त्यामुळे लेक्चर मिस करायचं नाही अजिबात. जे अब्सेंट आहेत त्यांना देखील सांगा, रेकॉर्डिंग आता जे लेक्चर चालू आहे त्याचे रेकॉर्डिंग देखील अवेलेबल आहेत. कोणाला काय शंका असतील तर ते रेकॉर्डिंग बघायचं आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम कडे जाऊया. प्रॉब्लेम झाला का ड्रॉ करून सगळ्यांचं? Yes, sir. हो सर. ओके ओके, मूव फॉर प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 तुम्ही नंतर काय करा, लिहून घ्यायचं. क्वेश्चन वाचा. कोणतरी एक क्वेश्चन वाचा. काय सांगितलेलं क्वेश्चन मध्ये? कोण वाचणार? अनुजा, क्वेश्चन काय दिलेलं आहे वाचा. A square of a plane 50 mm side is resting on HP on one side of its corner in such a way that its surface make an angle to 40 degree to HP. Draw a projection of a square plate when diagonal passing through the corner on the HP makes an angle of 30 degree to VP. हा, मग हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता का? आता याच्यामध्ये काय करायचं, मी फर्स्ट पोझिशन सांगतो. आता जसं तुम्ही हेक्सागॉनचा सॉल्व्ह केला तसंच आहे सेम. याच्यातून काय करायचंय, फक्त तुमचा जो स्क्वेअर आहे, स्क्वेअरची साईड किती सांगितले? 50 mm सांगितलेली आहे. म्हणजे तुमचा स्क्वेअर कशावरती? कॉर्नर वरती घ्यायचा आहे. सो सी द वर्ड कॉर्नर, नॉट बेस. काय याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? रेस्ट ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर म्हणून सांगितलंय. रेस्टिंग ऑन HP म्हणलेलं आहे. हा वर्ड सगळ्यात महत्वाचा. रेस्ट ऑन HP ऑन वन ऑफ इट्स कॉर्नर. आणि तो कसा रेस्ट आहे? कॉर्नर वरती रेस्ट आहे. मग कॉर्नर कसा पाहिजे? असाइड पाहिजे. तो बेस म्हटला असता तर असा आला असता व्ह्यू. ओके, सगळ्यांचं लक्ष आहे का?
सचिन हा तर कॉर्नर वरती नाही आहे, तो बेस वरती आहे. तर सॉरी बेस वरती नाही आहे तर कॉर्नर वरती आहे. तर त्याचा व्ह्यू कसा येणार आहे, तर असा येणार आहे. म्हणजे फर्स्ट पोझिशन कशी ड्रॉ करायची आहे, कॉर्नर असाइड घ्यायचं आहे. ओके, तर ह्या ठिकाणी हा व्ह्यू ड्रॉ करत असताना कसा ड्रॉ करायचं फक्त सांगतो, त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम हा कम्प्लीट करायचा, प्रॉब्लेम नंबर 7. ओके, आणि तो आज लेक्चर झाल्यानंतर अपलोड करायचा. हा एकच प्रॉब्लेम, बाकीचं काही अपलोड करायचं, सॉल्व्ह करून अपलोड करायचं. तर सी या सो फर्स्ट पोझिशन हा कसा ड्रॉ करायचा मी सांगतोय, इकडे लक्ष द्या, बऱ्याच जणांना ड्रॉ करता येणार नाहीये तो. सो फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल लाईन, फर्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल फेंट लाईन, व्हर्टिकल फेंट लाईन ड्रॉ केला. नेक्स्ट ड्रॉ द हॉरिझॉन्टल लाईन, एक्झॅक्टली परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायचे. ओके, आता या ठिकाणी क्रॉस मॅचिंग झालं मिळेल तुम्हाला. तर फर्स्ट काय करायचं या ठिकाणी, स्क्वेअर प्लेट 50 mm साइड, म्हणजे स्क्वेअर प्लेटची साइड किती सांगितले, 50 mm सांगितले. ओके, फर्स्ट ड्रॉ द स्क्वेअर, पहिल्यांदा काय करायचं, स्क्वेअर ड्रॉ करायचं, एक्झॅक्टली 50x50 चा स्क्वेअर ड्रॉ करायचा आहे. ओके, स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे. हा 50x50 चा स्क्वेअर साइडला ड्रॉ करायचा आहे. ड्रॉ केल्यानंतर काय करायचं, डायगोनल कनेक्ट करायचे आहेत. ओके, सो दिस इज द A, B, C and D. So connect the diagonals B and D and A and C. डायगोनल्स कनेक्ट करायचे आहेत. हे एका साइडला कन्स्ट्रक्शन करायचं आहे फर्स्ट. ओके, नेक्स्ट ड्रॉ द व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून इथं क्रॉस मॅच केलेला पॉईंट मिळेल, तो बरोबर मिड पॉईंट O कन्सिडर करूया. दिस पॉईंट इट इज नथिंग बट दी पॉईंट O. तो ते मार्क करायचं नाही, फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजावण्यासाठी मार्क केलेलं आहे. ओके, देन टेक अ डिस्टन्स फ्रॉम O टू A डिस्टन्स. कुठलं डिस्टन्स घ्यायचं आहे, O टू A किंवा O टू B डिस्टन्स घ्यायचं आहे किंवा C डिस्टन्स घ्यायचं आहे, कुठलंही एक डिस्टन्स घ्यायचं आहे, B डिस्टन्स, एक कुठलंही डिस्टन्स घ्या, सगळे डिस्टन्स काय असणार आहेत, सेमच असणार आहे. ओके, O टू B, O टू A, O टू D, O टू C, कारण डायगोनलचं कॉर्नर इथं आहे, कॉर्नर साइडला यायला पाहिजे ना, इथं A पॉईंट यायला पाहिजे. सो टेक अ डिस्टन्स, एनी डिस्टन्स दॅट इज अप टू कॉर्नर अँड प्लेस द कंपास. कंपास कुठं रेस्ट करायचा आहे, O वरती रेस्ट करायचं आणि सगळ्या साइड वरती मार्किंग करायचं. ओके, मार्क केल्यानंतर पॉइंट काय मिळणार आहे त्या ठिकाणी, सो सी हियर, सो दिस इज अ पॉइंट A, this point B, C and D. Okay, so connect this point with the straight line. याच्या बरोबर समोरची लाईन कशी असणार आहे, एक्झॅक्ट पॅरलल असणार आहे. या दोन पॅरलल लाईन्स झालं आणि हे देखील याला पॅरलल लाईन कनेक्ट करायचं. ओके, फर्स्ट पोझिशन लक्षात आली सगळ्यांच्या. ओके, पहिल्यांदा काय करायचं, कन्स्ट्रक्ट 50x50 चा स्क्वेअर साइडला ड्रॉ करायचं आहे. हे कायम लक्षात ठेवा, स्क्वेअर जेव्हा कॉर्नर वरती रेस्ट असणार आहे त्यावेळेला डायरेक्ट ड्रॉ करता येत नाही या ठिकाणी. तर डायगोनल कनेक्ट करून काय करायचं, फर्स्ट टेक द डिस्टन्स फ्रॉम डायगोनल मिड पॉइंट टू कॉर्नर पॉइंट अँड मार्क द पॉइंट्स. वी कॅन टेक द कॉर्नर असाइड. आता हा कॉर्नर वन साइडला येण्यानंतर तुमचा डायगोनल इथं आला. नेक्स्ट काय म्हणलेलं आहे, it is a resting on one of its corner in a such a way that surface makes an angle 45 degree to HP. आता इथं फर्स्ट काय येणार आहे, लाईनच दिसणार आहे. सो ड्रॉ द व्हर्टिकल लाईन, मी रफ मध्ये ड्रॉ करून दाखवतो. ड्रॉ द व्हर्टिकल फेंट प्रोजेक्शन लाईन्स, वी गेट द पॉइंट्स हियर. सो A डॅश मिडल पॉइंट, इट इज नथिंग बट द B डॅश, D डॅश and here is the C dash. Okay, okay, this is the second view. इथं लाईन मिळालेली आहे तुम्हाला, फ्रंट व्ह्यू मधून बघत असताना लाईनच दिसणार आहे. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, थर्ड ला इन्क्लिनेशन किती डिग्री घ्यायचं, इन्क्लिनेशन विथ HP 40 डिग्री. हा 40 डिग्री घ्यायचं, 40 डिग्री इन्क्लिनेशन घ्यायचंय. सेम क्रॉस मॅचिंग करून हा व्ह्यू कम्प्लीट करायचा आहे. परत इथं काय करायचंय, जसं डायगोनल घेतलं होतं पेंटेगॉनचा, हेक्झागॉनचा डायगोनल, सॉरी हेक्झागॉनचा डायगोनल जसा घेतला होता तसा या ठिकाणी काय करायचं आहे, इन्क्लिनेशन विथ HP किती, VP किती सांगितलेलं आहे, 30 डिग्री सांगितलेलं आहे. 30 डिग्रीची लाईन, हा 30 डिग्रीची लाईन ड्रॉ करायची आहे, त्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आणि ते पॉइंट्स मार्क करून आहे असंच व्ह्यू इथे घ्यायचा आहे. आणि फायनली इथं तुमचा येणार आहे 6 व्ह्यू येणार आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकाल का,
Yes, sir. सेम आहे हा, फक्त या ठिकाणी फक्त 4 पॉइंट्स आहेत. हा तुम्हाला फक्त सिम्पल आहे, काही अडचण नाही याच्यामध्ये. मला काय प्रॉब्लेम असेल तर मला नेक्स्ट लेक्चरला विचारा तरी चालेल, काय अडचण नाहीये. ओके, आज स्टॉप करूया का इथं? ओके सर. काय अजून एक सर्कलचा प्रॉब्लेम घेऊया. बस बस सर. ओके, ठीक सर. आहे. तर पुढे हा बोला. सर ते असाइनमेंटचं आणि शीटचं थोड्या वेळासाठी टाइम एक्सटेंड करा की. हा, आता तो ज्यांचे असाइनमेंट मी डेट एक्सटेंड करणार नाहीये. आता फक्त मी टाइम एक्सटेंड करतोय. एका दुसरा प्रॉब्लेम समजला नसेल म्हणून तो फक्त समजावून सांगितला. प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करून मी बघितलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले आहेत. त्यामुळे शीटचे आणि त्याचबरोबर याचे असाइनमेंटचे प्रॉब्लेम ज्या त्या वेळेतच सगळ्यांनी सॉल्व्ह करायचे आहेत. कोणाला काय शंका असेल तर पर्सनली कॉल करा. त्यांचं त्या ठिकाणी काय होईल, प्रॉब्लेम काय असेल तर मी त्या ठिकाणी सॉल्व्ह करून सांगेन. सगळेच प्रॉब्लेम काय नाही, एका दुसऱ्या प्रॉब्लेमला तुम्हाला काहीतरी अडचण येत असेल तर सांगू शकतो. सगळेच प्रॉब्लेम परत मी सॉल्व्ह करून दिल्यानंतर तुम्ही स्वतःहून काहीतरी करायला पाहिजे. ड्रॉइंग मध्ये कसं आहे, तर जेवढे मॅक्झिमम तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढं सगळ्यात जास्त बेनिफिशियल तुम्हाला आहे. आणि हे विथ स्केल ड्रॉ करायचं आहे, रफली काहीतरी ड्रॉ करायचं नाहीये. सगळ्यांचं लक्ष आहे का? आता टोटल 41 मेंबर प्रेझेंट आहेत. बरेच जण मध्ये मगाशी तरी 50 प्रेझेंट होते, आता 8 जण लेफ्ट झालेले आहेत. तर त्यांना पुढचे राहिलेले प्रॉब्लेम, झालेले प्रॉब्लेम काय नंतर परत विचारलं तर ते काय येणारच नाहीये. कारण की इनिशियल पोझिशन कशी घ्यायची हे कुठल्याही बुक मध्ये सांगत नाहीत की असं ड्रॉ करा, मग या ठिकाणी कॉर्नर घ्या, कॉर्नर घेतल्यानंतर मार्क करून मग हे ड्रॉ करा. कुठेही सांगत नाहीत बेसिक. किंवा तुम्हाला आता मी सांगितलं 1 2 3 4 5 6 पोझिशन सांगितले. अँगल थर्ड लाच आणि फिफ्थ लाच येणार आहे. त्यानंतर फिफ्थ लाच येणार आहे. हे तुम्हाला जे सांगितलं लास्ट ह्याच्यामध्ये, हे देखील तुम्हाला कुठल्याही बुकमध्ये सांगत नाहीत. सिक्वेन्स असाच मेंटेन करायचा. तर हे कसं आहे, बेसिक कन्सेप्ट जे आहेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना मी त्या वेळेला सांगत जाणार आहे. कारण की एका तासामध्ये मॅक्सिमम 2 किंवा 3च प्रॉब्लेम होतात. 2च प्रॉब्लेम होतात. त्यामुळे तुम्ही प्रेझेंट जेवढे जास्त लेक्चरला राहाल तेवढे जास्त प्रॉब्लेम तुमचे होत जातील. नंतर जर करतो म्हटला तर होणार नाहीये. ओके, आणि कोणाला काय शंका आहे का? सचिन? हा, मीच प्रॉब्लेम, मला काय म्हणायचं तुम्ही प्रॉब्लेम देखील काय करा, सॉल्व्ह करा. मॅक्झिमम जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला, आणि याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम डायमेन्शन अँगल वगैरे चेंज केला की परत आणि बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर ते तुम्ही देखील, बुक देखील नसेल तरी देखील काय करा, तुम्ही देखील प्रॉब्लेम स्वतः क्रिएट करू शकता. तर त्या वेळेतच सबमिशन करायचं आहे. मी डेट वगैरे काही एक्सटेंड करणार नाही. दिलेलं फक्त टायमिंग तेवढं एक्सटेंड फक्त 1 तास 2 तास किंवा आत्ताचं फक्त 1 तास 2 तास फक्त एक्सटेंड करेन. त्या वेळेतच सबमिशन करायचं आहे. जे लेट सबमिशन करतील त्यांचे मार्क मग त्या पद्धतीनेच असतील किंवा त्यांचा रिझल्ट पेंडिंग राहील. ओके, तर सबमिशन वेळेत करायचं आहे. अटेंडन्स तुमची या वीकची आणि मागच्या वीकची मी डिस्प्ले तुम्हाला शुक्रवारी काय करेन, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येईल ती. व्हॉट्सअप वरती तुमची अटेंडन्स येईल नेक्स्ट ह्या वीकची आणि लास्ट वीकची. तर अबसेंट राहू नका, प्रेझेंट राहा सगळेजण. ओके, थँक्यू. कुणाला काय शंका आहेत का? नो सर. हॅलो, ओके, थँक्यू.